नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सत्याची शेतीमध्ये. मित्रांनो, मागच्या 4-5 दिवसापासून कापूस बाजारात एक वेगळीच हालचाल पाहायला दिसते. जिथे आतापर्यंत कापसाचे भाव दबावात होते तिथे आता अचानक सुधारणा ही दिसू लागली आहे. विशेष म्हणजे ज्या CCIने आधी कापसाचे भाव कमी केले होते त्याच CCIने आता कापूस विक्रीचे भाव हे वाढवले आहेत. आता प्रश्न असा उभा राहतो, ही तेजी टिकणार का? कापसाचे भाव अजून वाढतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी आता कापूस विकावा की थांबावा? चला तर सोप्या भाषेत आपण सगळं समजून घेऊयात. कापसाचे भाव वाढण्यामागची मुख्य कारणं काय आहेत? मित्रांनो, सध्या जगभरात निर्माण झालेली युद्धाची परिस्थिती ही सर्वात मोठे कारण आहे. युद्धामुळे काय होतं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढतात. कापसापासून तयार होणाऱ्या धाग्याचे दर वाढतात. इतर देश भारताकडून कापूस खरेदीकडे वळतात. चीन, बांगलादेश, व्हिएतनाम हे देश आता भारताकडे कापूस खरेदीसाठी पाहत आहेत. डॉलर आणि एक्सपोर्टचा परिणाम. मित्रांनो, सध्या डॉलर मजबूत होत आहे. यामुळे काय होतं तर आयात महाग होते पण निर्यात फायदेशीर होते. यावर्षी आधी वाटत होतं की भारत कापूस एक्सपोर्ट करू शकणार नाही, पण आता परिस्थिती उलटी होताना दिसते. पेट्रोल आणि आर्टिफिशियल फायबर. पेट्रोलचे दर वाढले की आर्टिफिशियल फायबर महाग होतो, त्यामुळे टेक्स्टाईल उद्योग पुन्हा कापसाकडे वळतो आणि कापसाला मागणी वाढते. सध्या बाजारभाव काय सांगतो तर सध्या बाजाराचे दर हे साधारणतः 8,000 ते 8,200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. पुढे काय होऊ शकतं तर 400 ते 500 रुपयांची वाढ शक्यता आहे, पण 9,000 किंवा 10,000 होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापूस विकावा की थांबावा. लक्षात ठेवा, सध्या बाजार पूर्णपणे अनिश्चित आहे. तेजी ही युद्धावर अवलंबून आहे. पुढे धोका कोणते तर उन्हाळ्यात वजन कमी होईल, आगीचा धोका, बाजार अचानक खाली येऊ शकतो. साधा हिशोब आहे, 2 किलो वजन कमी झालं तरी प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयाचं नुकसान हे होऊ शकतं. म्हणून काय करावं तर जर तुम्हाला चांगला भाव मिळत असेल तर टप्प्याटप्प्याने विक्री करणं हे फायदेशीर ठरू शकतं. सगळा कापूस एकदम विकू नका आणि सगळा थांबवूही नका. 50% विक्री प्लस 50% साठवण ही सध्या सुरक्षित रणनीती ठरू शकते. मित्रांनो, कापूस बाजार सध्या संधी आणि धोका दोन्ही घेऊन आला आहे. समजून निर्णय घेतला तरच फायदा होईल. अशाच शेतीविषयी खऱ्या आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.